25 वर्षाहून अधिक काळ सेवा देणाऱ्या सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटलची शाखा आता आपल्या कवठेमंकाळ येथे सुरू झाली आहे। डोळ्यांच्या सर्व तक्रारीवर निदान व उपचार येथे केले जातात। प्रशस्त वेटिंग एरिया, अद्ययावत यंत्रसामग्रीने परिपूर्ण ओपीडी, स्वतंत्र काउन्सिलिंग विभाग, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, मेडिकल व ऑप्टिकल शॉपची सुविधा, तरी डोळ्यांच्या कोणत्याही आजारावर योग्य मार्गदर्शन व खात्रीशीर उपचाराकरता एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल, म्हसोबा गेट, अग्रणी मेगा मॉल, पहिला मजला, NT पाटील नगर, कवठेमंकाळ। संपर्क 023 41 222 900, मोबाईल 92 72 10 40 41। सांगली जिल्ह्यात 7 ठिकाणी घरफोडी करणाऱ्या दोघांना अटक, चोरीच्या गुन्ह्यातील 4 जण फरार। सांगलीच्या LCB पथकाला मोठे यश। सांगली जिल्ह्यात विटा आटपाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या 7 चोऱ्या उघडकीस आणण्यात सांगलीच्या LCB पथकाला मोठे यश आले आहे। या प्रकरणी पोलिसांनी दादासो अण्णा बुधावले वय 20 राहणार वरकुटे मलकडी तालुका मान जिल्हा सातारा, सुनील मारुती मंडले वय 26 राहणार देवापूर तालुका मान जिल्हा सातारा यांना अटक करण्यात आली आहे। तर या प्रकरणातील संतोष तानाजी जाधव, विक्रम आनंदा बाबर, लक्ष्मण भीमराव जाधव, संजय अण्णा बुधावले सर्वजण राहणार देवपूर तालुका मान जिल्हा सातारा हे 4 जण फरार आहेत। सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप भुवे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या इस्मांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करून मालमत्तेविरुद्धचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते। वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन व स्टाफ यांचे एक पथक तयार केले होते। पोलिसांचे पथक विटा पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या गुन्ह्याचा तपास करीत असताना माहिती मिळाली की दादासो अण्णा बुधावले व सुनील मंडले यांचा सदर गुन्ह्यात सहभाग असल्याचे दिसून आल्याने सदर माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा येथे वेळोवेळी त्यांना बोलावून तपास कामी त्यांना नोटीस अदा करून त्यांच्याकडून सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांनी तपास केला असता संतोष तानाजी जाधव यांची स्विफ्ट गाडी या वाहनाचा वापर करून चोरीचे गुन्हे केल्याचे कबूल केले। चोरीच्या गुन्ह्यातील सोन्या चांदीचे दागिने त्यांच्या ओळखीचा सोनार दादासाहेब शिवाजी खरात राहणार पिसेवाडी तालुका आटपाडी यांच्या मार्फतीने इतर सोनारांकडे विक्री केल्याची कबुली दिली। तसेच सुनील मंडले व इतर आरोपींनी घरफोडी केलेले दागिने आटपाडी तालुक्यात राहणारे इतर सोनारांकडे विकून त्यांच्याकडून रोखीने पैसे घेतल्याचे कबूल केले आहे। सदर आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी गुन्हे दाखल आहेत। या कारवाईमध्ये सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप भुगे, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन, संजय पाटील, सूर्यकांत साळुंके, हनुमंत लोहार, अतुल माने, सुशील मस्के, प्रमोद साखरपे, सुनील जाधव, अभिजित ठाणेकर, रोहन गस्ते, रुपेश होळकर, अभिजित पाटील, अजय पाटील, शिवाजी सीद, गणेश शिंदे यांनी सहभाग घेतला। आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व फॉलो करा। मुख्य संपादक कुणाल कोठावळे, KK मराठी न्यूज नेटवर्क। सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठं वस्त्र दालन, महांकाली कलेक्शन होलसेल दालन, नवरदेव नवरी आणि संपूर्ण परिवारासाठी लग्न बस्ता, आहेर साड्या आणि वेगवेगळ्या डिझाईन्स मध्ये भरपूर व्हरायटी, तेही होलसेल दरामध्ये, फक्त आणि फक्त महांकाली कलेक्शन मध्येच। आमच्यापेक्षा भरपूर व्हरायटी आणि डिस्काउंट तुम्हाला कुठेही मिळणार नाही। तेव्हा एकदा अवश्य भेट द्या महांकाली कलेक्शन, महांकाली साखर कारखान्यासमोर, मेन रोड, कवठे महांकाळ।